शिक्षक विद्यार्थिनीवर बलात्कार करून सस्पेंड झालेला शिक्षक नाव बदलतो. छत्रपती संभाजीराजांचं डाव लावण्याची लायकी नाही त्याची नैतिक, आणि तो शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध या ठिकाणी कुटाणी करतो, नेहमी चर्चित राहतो. या अधिवेशनाचा दिवस 27 ऑगस्ट जरी असला तर आजचा दिवस हा वारकऱ्यांच्या जीवनातला एकादशीचा दिवस आहे. पवित्र असा योग आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनिक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. नाम कोणाचं घेईल तर नाम विठोबाचे, घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कल्पांतीचं जे बीज आहे तो पांडुरंग परमात्मा विठ्ठल त्रिअक्षरी नाव असलेलं या विठ्ठलाचं पांडुरंगाचं मी नाव घेईन आणि ते नाव घेऊन कर्मकांडातून बाजूला पडेल. यासाठी जीवनातून मुक्त होण्यासाठी, संसारातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं, विठ्ठलाचंच म्हणजे कोणाचं तर प्रत्यक्ष कलियुगी हरी बौद्ध रूपी अवतरला त्या तथागत गौतम बुद्धाचं नाव घेईल असं या अभंगातून संतांनी आम्हाला ठणकावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नाही तर तथागत गौतम बुद्ध आहे. यावरती प्राध्यापक विलास खरात सरांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि पुस्तकच प्रकाशित नाही झालं तर अनेक संतांचे अनेक अभंग त्या अनुषंगानं पूर्वी लिखित झालेले आहेत. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वामनजी मेश्राम साहेब, उद्घाटक आमचे जस्टिस तानाजीराव विश्वासराव नलवडे, ज्यांनी आधी लगीन कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हा कोणता नागडा रामदास नव्हता तर जगद्गुरु तुकाराम होते. हे निकाल अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक निकाल दिला. म्हणून खरोखर आजचं हे अधिवेशन आणि या अधिवेशनाला त्यांचं उद्घाटक म्हणून लाभलेली उपस्थिती आणि त्यांचं अभ्यासपूर्ण भाषण हे ऐकून मी प्रभावित झालेलो आहे. सज्जनो, विचारपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, आमचे हरिभक्तपरायण घुगे महाराज, त्याचबरोबर सर्व आदरणीय वक्तागण, आणि हे सर्वांचंच आता नाव घेणं उचित होणार नाही कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. आजचा विषय एकूण 4 विषय आहेत पहिल्या सत्रामध्ये. त्यापैकी चौथा विषय जो आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु रामदास नाही हा मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे. एक गंभीर विश्लेषण या अनुषंगानं मी या ठिकाणी थोडंसं बोलणार आहे. अगोदरच्या 3 विषयावरती आमचे आनंद इंजेगावकर सर बोललेले आहेत, उद्घाटक साहेब सुद्धा बोललेले आहेत आणि अध्यक्ष महोदय त्यावरती बोलणार आहेत. आपण फक्त आता एकच काम करणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाही हा जुना जरी विषय असला तरी त्याचं चिंतन आज करण्याची गरज का पडलेली आहे या अनुषंगानं या ठिकाणी बोलणं उचित होईल. सज्जनो, सध्या या महाराष्ट्रामध्ये एक संभोगी भाड्या विविध वक्तव्य करून या ठिकाणी चर्चेत येत आहे. नाव सांगता येईल त्याचं? संभोगी भाड्या म्हणायचं त्याला, कारण त्यांनी आपल्या संतांवर, आपल्या महापुरुषांवर विविध माध्यमातून नेहमीच टीका करत आलेला आहे. आणि खरोखर तो मनोहर कुलकर्णी ज्यानं सस्पेंड असलेला एक शिक्षक, विद्यार्थिनीवर बलात्कार करून सस्पेंड झालेला शिक्षक नाव बदलतो. छत्रपती संभाजीराजांचं डाव लावण्याची लायकी नाही त्याची नैतिक, आणि तो शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध या ठिकाणी कुटाणी करतो, नेहमी चर्चित राहतो. त्यानं मागे एक वक्तव्य केलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंचं लग्न, त्यावर त्यानं बेताल वक्तव्य केलं होतं. शिवरायांचे गुरु रामदास आहेत असं वक्तव्य केलं होतं. इतकंच नाही तर चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारतो असंही वक्तव्य केलं होतं. अनेक वक्तव्य त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक
ह्या प्रथमतः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहेत आणि दुसरे आध्यात्मिक किंवा परमार्थिक मार्गदर्शक आपण त्यांना गुरुही म्हणू शकतो. कोणी म्हणतात तर ते जर कोण असतील तर ते आहेत विश्वरत्न विश्वभूषण वारकरी हृदय सम्राट, सातबारावरचे नाही, बांधावरचे नाही, तर अगदी हाडामासाच्या शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले जगतवंद्य जगद्गुरु श्री तुकोबारा आहे. आणि म्हणून त्या तुकाराम महाराजांच्या अनुषंगाने कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसतं, तर ते समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम असतं. तुकाराम महाराजांनी त्यांचे गुरु कोण आहेत किंवा मार्गदर्शक कोण आहेत हे सांगताना संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या नावाचा उच्चार आवर्जून त्यांच्या अभंगात केलेला आहे. आणि जे संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री मुक्तीचा लढा लढणाऱ्या आमच्या संत श्रेष्ठ जनाबाई ह्या जुन्या कुठल्या जिल्ह्यातल्या आहेत तर त्या परभणी जिल्ह्यातल्या आहेत. आणि म्हणून संत नामदेव महाराज, संत जनाबाई आणि संत भोजलिंग काका पांचाळ ज्यांनी संत ज्ञानदेवादी भावंडांना त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर सांभाळण्याचं, जगवण्याचं आणि जीवदान देण्याचं काम केलं, ते आमचे संत भोजलिंग काका पांचाळ हे तिघही संत जुन्या परभणी जिल्ह्यातले आहेत, ज्यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. हा विचार, संस्कार आणि संस्कृती टिकलेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं एका अभंगात मी म्हटलेलं आहे, कीर्तन हे नोहेगा मनोरंजन, कीर्तन हे नोहेगा मनोरंजन, प्रमुख साधन, प्रमुख साधन प्रबोधनाचे, प्रबोधनाचे उभारिले संती भक्तीचे निशान, उभारिले संती भक्तीचे निशान, मुक्ती अभियान, मुक्ती अभियान मानवाचे, मानवाचे नामदेवापासून या तुकाराम, सेवा ती निष्काम जन्मभरी, त्यांच्या कृपादाने घडले छत्रपती, मावळ्यांना स्फूर्ती स्वराज्याची. आणि म्हणून गंगाधर म्हणे रचून या पाया, केली ती किमया लोकशाहीची. असा हा अभंग या अनुषंगाने आम्ही रचना केलेली आहे सज्जन. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हल्ली गुरु तुकाराम महाराज असताना वारकऱ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवून विविध लग्नांमध्ये, ओबीसींच्या, मराठा समाजाच्या बांधवांच्या लग्नामध्ये शिवरायांची शिववंदना किंवा जिजाऊ वंदना न घेता काही लोकांनी आग्रहाने आरती सुरू केलेली. लक्षात घ्या, तुम्हाला हे निदर्शनात येत असेल, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. ही घंटा धोक्याची जाणून आम्ही त्याला पर्याय दिला. हे घेऊ नका म्हटलं तर जमणार नाही काही लोकांना. मराठा सेवा संघाच्या वतीनं युगपुरुष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, विचारवंत असतील, त्या सर्वांनी जिजाऊ वंदना सर्वत्र घेतली पाहिजे हा आग्रह धरलेला आहे. पण काही लोकांना जय जिजाऊ म्हणणं सुद्धा अवघड जातं. जय मूलनिवासी म्हणलं तर दचकल्याने होतात. मग त्यांना पर्याय काय दिला पाहिजे तर तो पर्याय दिला आम्ही, तो म्हणजे शिववंदना तयार केलेली आहे. आणि त्या शिववंदनेनं मी माझं मनोगत आता या ठिकाणी सुरुवात करणार आहे. आपण सर्वांनी जागेवरती हात जोडायचे शक्य असल्यास ती शिववंदना अशी आहे. वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या, सुखी केले जना स्वराज्य स्थापनिया, धन्य झाले छत्रपती केली जगामध्ये कीर्ती, जिजाऊ शहाजी पोटी अवतरली स्फूर्ती. वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या, सुखी केले जना स्वराज्य स्थापनिया, तुकोबांची नाम भक्ती, शिवबांची शिवनीती, वारकरी करुणी मावळे झुकविल्या परशक्ती. वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या, सुखी केले जना स्वराज्य स्थापनिया. हर हर महादेव गरजना एक जीव, साह्य करी तुळजा भवानी शत्रूलाही वाटे भेव.
वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या सुखी केले जना स्वराज्य स्थापनीया पर नारी माते समान जाती भेदना अभिमान बहुजन प्रतिपालक राजा कुळवाडी भूषण वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या सुखी केले जना स्वराज्य स्थापनीया तन मन अर्पुनी भावे शिवगुण सदा गावे विनवितो गंगाधर आचरण शुद्ध भावे वंदू शिवराया महाप्रतापी शौर्या सुखी केले जना स्वराज्य स्थापनीया सुखी केले जना स्वराज्य स्थापनीया छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ माता की छत्रपती संभाजी महाराज की विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा बोल 85 धन्यवाद सज्जन हो. या ठिकाणी विठ्ठल नामाचे विअद्य अक्षर सारासार विचार प्रज्ञावंत ठकासी ठकवी जो विश्वंभर ठ मध्याक्षर शिलवंत लहान थोरावरी समदृष्टी भाव करुणा स्वभाव भक्तावरी गंगाधर मने त्रिगुणाचे सार उतरी भव पार उच्चारिता विठ्ठल 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 विठ्ठल. आता हे कीर्तन नाही खऱ्या अर्थानं आपल्याला संगीतमय शिवचरित्र असेल कधी योग आला संगीतमय संत कथेचा कधी योग आला संगीतमय महापुरुषांच्या कथेचा कधी योग आला तर आपण अवश्य बोलवा